Dear student, today we have to discuss about the most important part of organic chemistry, and this lecture is only for JEE and NEET students. Okay, so today we have to discuss the most important factor, most important part is hyperconjugation. Hyperconjugation is the most important basic part. The hyperconjugation. But actually hyperconjugation असं अर्थ काय? Hyperconjugate is stabilize first carbocation carbanion and third free radical and last most important alkene. ह्या तिघांना स्टॅबिलाइज करतो. कोण स्टॅबिलाइज करतो? म्हणजे स्टॅबिलिटी ओळखतो. कोण ओळखतो? हायपर कॉन्जुगेशन. आता मी सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. समजा असं एक्झाम्पल आहे. दिस एक्झाम्पल ऑफ द कार्बोकॅटायन. Another example of carbocation. In this two structure, with the same molecular formula, same carbon atoms, same hydrogen atoms, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 9 hydrogens, 9 hydrogens. But most important question, which carbocation is highly stable? आता कुठला कार्बोकॅटायन हायली स्टेबल आहे? हा फर्स्ट आहे की सेकंड आहे? तो फॉर एक्झाम्पल समजा असं आहे, एखादं एक्झाम्पल आहे CH3, CH2, C डबल बॉन्ड CH2, असं एक्झाम्पल आहे. It's the same molecular formula, but only functional position of functional group is different. ह्याच्यामधला कुठला आहे तो? हे दोन्ही अल्किनचे एक्झाम्पल्स आहेत, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कुठला अल्किन हा हायली स्टेबल आहे. मग हे जे स्टॅबिलिटी जे आहे कार्बोकॅटायनचे असू दे, कार्बॅनियनचे असू दे, कार्बन निगेटिव्ह चार्ज असलेला, रेडिकलचे असू दे, किंवा हा अल्किन टाईपचा असू दे, जसं का याच्यामध्ये जी स्टॅबिलिटी आहे, कुठला स्टेबल कंपाऊंड आहे, हे कोण सांगतो? दिस इज डिराइव्ड म्हणून हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशनची कन्सेप्ट आहे. आता पहिल्यांदा हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे याच्यामध्ये काय होतं? आता आपण स्टार्ट करू कार्बोकॅटायन पासून. हे बघा, हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय? हायपर कॉन्जुगेशन मीन्स the delocalization of electrons due to overlap between p orbital and sigma bond on alpha carbon containing hydrogen. म्हणजे याचा अर्थ काय? तर बघा, आता सुरुवातीला पहिले हाऊ टू फॉर्म द कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कसं फॉर्म होतो? समजा मी एखादं एक्झाम्पल दिलं. समजा असं एक्झाम्पल आहे CH3, CH2, Cl. समजा एक्झाम्पल आहे. Example, this is a chloroethane. हा काय आहे? क्लोरोइथेन आहे. But in this case, chlorine is a highly electronegative as compared to carbon. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे ती क्लोरीनची जास्त आहे कोणापेक्षा? कार्बनपेक्षा. तुम्हाला माहिती आहे, you are already know that what is the meaning of electronegativity. Electronegativity means the tendency of an atom to gain shared electrons. The tendency of an atom to gain shared electrons is called as a electronegativity. त्याच्यामध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे as compared to कार्बन. बरोबर? तर इथे काय होणार आहे? हा जो क्लोरीन जो आहे तो इलेक्ट्रॉन काय करून काढून घेईल. कोणासाठी काढून घेणार? हा कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे की नाही, हा शेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, तो काढून घेणार. काढून घेतल्यानंतर काय होईल? कार्बन इलेक्ट्रॉन्स काय केला? लॉस केला. क्लोरीन इलेक्ट्रॉन काय केला? गेन केला. इलेक्ट्रॉन लॉस केला, कुठला चार्ज फॉर्म होतो? पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो. आणि गेन केला, कुठला चार्ज होतो? निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतो. आफ्टर दिस ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स, CH3, CH2, this carbon carries positive charge. हा इलेक्ट्रॉन रिजेक्ट केला. कार्बन ग्रुप चार्ज झाला पॉझिटिव्ह. आणि हा क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन असतात. हे 7 इलेक्ट्रॉन्स होतात जे 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक इलेक्ट्रॉन रिजेक्ट केला.
लॉस केल्यावर तुम्हाला माहिती आहे, लॉस केल्यावर पॉझिटिव्ह, गेन केल्यावर निगेटिव्ह. ठीक आहे. आता हे झाले कार्बोकॅटन. हे कार्बोकॅटन फॉर्मेशन. याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट फॉर्म होतो. इंडक्टिव्ह इफेक्टचा पार्ट झाला इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स परमनंट डायपोल इफेक्ट. परमनंट डायपोल इफेक्ट त्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे हा कार्बन फॉर्म करणार प्लस हा इफेक्ट आणि हा क्लोरीन फॉर्म करणार मायनस हा इफेक्ट. प्लस हा इफेक्ट आणि मायनस हा इफेक्ट. लक्षात आलं का? हा इंडक्टिव्ह इफेक्टचा पार्ट आहे. आपल्याला बघायचं कुठल्या हायपर कॉन्जुगेशन. आता हा कार्बोकॅटन जो आहे, दिस कार्बोकॅटन इज अनस्टेबल. व्हाय अनस्टेबल? बिकॉज इन दिस केस this carbon having 6 electrons. कार्बोकॅटन मध्ये जो कार्बन आहे त्याच्यात प्लस 4 फॉर्म झाला आहे. त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. कशी तुम्हाला सांगतो बघा. हा CH3, हा प्लस 4 इथे डेव्हलप झाला. इथे इलेक्ट्रॉन्स आपण बघितले. किती इलेक्ट्रॉन्स बघा कार्बनकडे? 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. चलिए गुड. दिस कार्बन हॅविंग 6 इलेक्ट्रॉन्स. तर सेकंड पार्ट काय? 1 2 3 व्हॅलेन्सी किती आहे? 3. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. तर हा अनस्टेबल आहे. बरं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर. आता लक्षात घ्या, हा जो कार्बोकॅटन आहे हा कार्बोकॅटन बघा हा अनस्टेबल आहे तुम्हाला सांगितलंय कारण की व्हॅलेन्सी 3 आहे प्लस डॉक्टर चार्ज किती आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. ज्या न्यूट्रल नाही आहे. हा न्यूट्रल नाही आहे. 3 व्हॅलेन्सी आणि 6 इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऑक्टेट पण इनकम्प्लीट आहे. त्यामुळे कम्प्लिटली अनस्टेबल आहे तो. कसं आहे तो? कम्प्लिटली अनस्टेबल. मला स्टॅबिलाइज करायचं काम कोण करतो? स्टॅबिलाइज करायचं काम करतो. ती कुठली कन्सेप्ट आहे? ती कन्सेप्ट आहे हायपर कॉन्जुगेशन. सांगतो तुम्हाला कसं येतं. आता हे लक्षात घ्या, ह्या केसमध्ये हा जो कार्बन आहे हा कार्बनचं हायब्रिडेशन आहे. दिस इज अ sp2 हायब्रिडायझेशन. हायब्रिडेशन sp2 हायब्रिडेशन अँड दिस कार्बन इज अ sp3 हायब्रिडायझेशन. तुम्हाला माहिती आहे हायब्रिडेशन कन्सेप्ट काय असते? sp2 आणि sp3 का असतो? कारण की ह्याच्यामधला काय होतं? मग काय बघितलं, क्लोरीन इलेक्ट्रॉन काढून घेतला. कोणाचा इलेक्ट्रॉन काढून घेतला? कार्बनचा. जो p ऑर्बिटल मध्ये जो इलेक्ट्रॉन असतो, असं p ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन ना, हा p ऑर्बिटल असतो का? दिस इज px, दिस इज py, दिस इज अ pz. असे इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. असे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये होते. इलेक्ट्रॉन शेअर ते इलेक्ट्रॉन्स. मग याच्यामध्ये काय होतं? हा जो इलेक्ट्रॉन्स असतो हा हे कार्बनचा झाला. बरोबर. हा इलेक्ट्रॉन काढून घेतो. हा इलेक्ट्रॉन काढून घेतला म्हणजे हा इलेक्ट्रॉन गेला. कारण की बघा हे असं घेतलं होतं ना आपण CH3 CH2Cl 1 2 3 4. इथं s ऑर्बिटल असतो. दिस इज 2s आणि दिस इज 2p. बघा 1 2 3 4 म्हणजे कार्बनचे 1 2 3 आणि 4 आणि इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4. बघा हे 1 हे 2 हे 3 4. हे डॉट केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ना, डॉट केलेले येलो कलरचे. हे बघा हे कोणाचे आहेत? 1 2 3 आणि हा 4. बरोबर आहे. इथे काय होतं? हा क्लोरीन काय करतो? इलेक्ट्रॉन काढून घेतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन समजा क्लोरीनचा आहे आणि हा इलेक्ट्रॉन कोणाचा? कार्बनचा आहे. बरोबर आहे का? हा स्वतःचा इलेक्ट्रॉन काढून घेतलाय. बरोबर. कोणाचा काढून घेतला? कार्बनचा इलेक्ट्रॉन काढून घेतला. मग तिथे काय होतं? हा हे p चे 3 होते. आता हे गेला काय झालं? p चे 2 झाले. म्हणजे काय झालं? हा sp2 हायब्रिडेशन. म्हणजे हायब्रिडेशन कन्सेप्ट मध्ये आहे तो पार्ट. कशाला मी तुम्हाला ओरिजिन तुम्हाला सांगितले कसं आहे. आता फक्त काय लक्षात ठेवायचं की हा जो कार्बोकॅटन आहे, दिस कार्बोकॅटन इज अ sp2 हायब्रिडाइज. दिस कार्बोकॅटन इज अ sp2 हायब्रिडाइज and this carbon is a sp3 hybridized. आता हा कार्बोकॅटन आहे हा अनस्टेबल आहे. हा sp2 आहे sp3 आहे. आता तुम्हाला माहिती आहे sp2 hybridization having the electronegativity is greater than sp3. कशाला का? sp2 ची जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते ती sp3 पेक्षा काय असते? जास्त असते. कारण की ह्याच्यामध्ये s कॅरेक्टर जास्त आहे. बरोबर आहे का? मी इथे काय होतं? ह्याच्यामध्ये काय होतं? हा कार्बन आहे. हा कार्बन sp2 हायब्रिडेशनचा आहे. हा कार्बन आहे तो sp3 हायब्रिडेशनचा आहे. मग हा कार्बन काय करेल? ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. मग हा कार्बन काय करणार? इलेक्ट्रॉन्स काढून घेणार. इलेक्ट्रॉन्स काय करणार? काढून घेणार. कोणाचे इलेक्ट्रॉन्स काढून घेणार? ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन काढून घ्यायचा प्रयत्न करणार. इलेक्ट्रॉन्स काढून घ्यायचा प्रयत्न करणार. इलेक्ट्रॉन काढून घ्यायचा प्रयत्न करणार. मग आता हे लक्षात घ्या, हा कार्बोकॅटनला तर स्टॅबिलाइज करायचंय. ह्याचे इलेक्ट्रॉन जास्त आहे. मग ह्याचा हा जो कार्बोकॅटन आहे इलेक्ट्रॉन्स काढून घेतल्यानंतर हा जो कार्बन आहे हा कार्बन, आता ह्या कार्बन आपण अल्फा कार्बन असणार. ह्याला काय म्हणायचं? अल्फा कार्बन. कार्बोकॅटन नेक्स्ट कार्बन, कार्बोकॅटनचा नेक्स्ट कार्बन त्याला म्हणायचं अल्फा कार्बन असं म्हणायचं. लक्षात आलं का? अल्फा कार्बन. हा अल्फा कार्बन काय करतो? ह्याला स्टॅबिलाइज करायचंय. हा काय करतो? हा
इथं हायड्रोजन आहे बघा, इथे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आहे किंवा इथं किंवा असं इलेक्ट्रॉन शेअरिंग आहे, बरोबर आहे का? तिथनं काय होतं, हा कार्बन काय करतो, ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन काढून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय झालं इथं, इथे काय झालं, हा इलेक्ट्रॉन इथे गेला, ह्या कार्बन काय केलं, हायड्रोजन इलेक्ट्रॉन काढून घेतला. आता काय होईल बघा, आता काय होईल बघा, हा कार्बन इथं हायड्रोजन, पहिले हायड्रोजन, हा इलेक्ट्रॉन डॉट केला, इलेक्ट्रॉन स्वतःचा इलेक्ट्रॉन आहे, हे बघा हा इलेक्ट्रॉन कोणाचा, हायड्रोजनचा काढून घेतला, इलेक्ट्रॉनला घ्यायचा, बरोबर. बघा इथं हा बॉन्ड, हा सी, दोन हायड्रोजन आणि इथं ऑलरेडी चार्ज कुठला इथं पॉझिटिव्ह. आता इथे काय झालं, इथे काय झालं, कार्बन इलेक्ट्रॉन्स काय केला, लॉस केला ना, इथं लॉस केला, हा बॉन्ड इथं काय होईल, ब्रेक, हा बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन झाला, दिस हायड्रोजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज and carbon carries the negative charge. This carbon carries the negative charge. का negative charge, इलेक्ट्रॉन्स काढून घेतला ना त्यांना, म्हणजे इथे काय झाला, हा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप द निगेटिव्ह चार्ज, आणि इथं काय रिमूव्ह होतो, इथं प्लस प्लस आहे. आता काय होतं बघा, हा कार्बन आहे, ते इलेक्ट्रॉन्स प्लस चार्ज आहे, दिस इज द कार्बेनियन, दिस इज द कार्बोकॅटायन. मग हा कार्बन काय करतो, ह्याला स्टॅबिलाइज करायचं ना, हा एक इलेक्ट्रॉन आहे तो कोणाला देतो, ह्या कार्बनकडे देतो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन गेला कुठं, ह्या कार्बनकडे, बरोबर आहे का. ह्या कार्बन इलेक्ट्रॉन गेन केला, पहिला चार्ज प्लस, गेन केल्यावर मायनस, दिस कार्बन इज न्यूट्रल. हा कार्बन इलेक्ट्रॉन्स काय केला, लॉस, लॉस केल्यावर प्लस, पहिला चार्ज मायनस, दोघं पण काय झालं, न्यूट्रल, आणि त्याच्यामध्ये काय झाला, हा बॉन्ड झाला. स्टॅबिलायझेशन. ही जी कन्सेप्ट आहे, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ हायपरकॉन्जुगेशन. हायपरकॉन्जुगेशन, ज्या हायपरकॉन्जुगेशन मध्ये सुरुवातीला काय होतं, हायपरकॉन्जुगेशन मध्ये थोडक्यात काय, हायपरकॉन्जुगेशन मीन्स देयर इज अ कन्वर्जन ऑफ सिग्मा बॉन्ड टू पाय बॉन्ड. कन्वर्जन ऑफ सिग्मा बॉन्ड टू पाय बॉन्ड. पहिले इथे कुठला बॉन्ड होता, पहिले इथे कुठला बॉन्ड होता, हा सिग्मा बॉन्ड होता, हा सिग्मा बॉन्ड. आता सिग्मा बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये झालं, आता हा पाय बॉन्ड. दिस इज कॉल्ड एज हायपरकॉन्जुगेशन. आता या लक्षात घ्या, इथं आपण हा कार्बन घेतलाय, कदाचित हा पण कार्बन, आता काय केलं, ह्या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज ह्या हायड्रोजन केलं, अल्फा कार्बनच्या ह्या हायड्रोजन केलं. बरं अजून कोण करू शकला असता, हा पण हायड्रोजन आहे, हा पण करू शकला असता. इट कॅन ऑल्सो स्टॅबिलाइज दिस कार्बोकॅटायन, दिस हायड्रोजन ऑल्सो स्टॅबिलाइज दिस कार्बोकॅटायन. म्हणजे पॉसिबिलिटी किती आहेत, तीन पॉसिबिलिटी आहेत, त्याला आपण हायपरकॉन्जुगेट असं म्हणतो. म्हणजे ह्या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करायचा, एक तर हा हायड्रोजन करेल, एक तर हा हायड्रोजन करेल किंवा हायड्रोजन करेल. म्हणजे किती पॉसिबिलिटी आहेत, तीन आहेत, तीन हायपरकॉन्जुगेट. दिस इज थ्री हायपरकॉन्जुगेट. लक्षात हायपरकॉन्जुगेशन म्हणजे काय, ही बेसिक थीम होती, हे हायपरकॉन्जुगेशनचा महत्त्वाचा पॉईंट होता, बरोबर. आता हे लक्षात घ्या, ह्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे आणि ह्याचे बेसिक ट्रिक्स. आता मी तुम्हाला ट्रिक, आता हायपरकॉन्जुगेशन तुम्हाला मी सांगितले, बेसिकली पार्ट लक्षात ठेवायचा, हायपरकॉन्जुगेशन मीन्स कन्वर्जन ऑफ सिग्मा बॉन्ड टू पाय बॉन्ड. सेकंड पार्ट, दिस इज अ परमनंट इफेक्ट. हा इफेक्ट कसा असतो, परमनंट इफेक्ट आहे, दिस फॉर्म द परमनंट इफेक्ट. लक्षात आलं का. आणि हायपरकॉन्जुगेशन इज, इट इज आल्सो कॉल्ड एज अ नो सिग्मा बॉन्ड रेझोनन्स. नो सिग्मा पाय बॉन्ड रेझोनन्स, नो सिग्मा पाय बॉन्ड रेझोनन्स. कशाला का, म्हणजे हा रेझोनन्स सारखा आहे, रेझोनन्स सारखा आहे, तर रेझोनन्सची प्रॉपर्टी फॉर्म करत नाही. म्हणजे कसं होतं बघा, रेझोनन्स साठी बेसिक रिक्वायरमेंट काय, त्यासाठी पाय बॉन्ड याच्यामध्ये पाहिजे, काय पाहिजे, पाय बॉन्ड. इथं आपण पहिला बॉन्ड, इथे पाय बॉन्ड आहे का कुठं, इथे पाय बॉन्ड नाही आहे, इथे नंतर पाय बॉन्ड तर डेव्हलप झालाय, हा पाय बॉन्ड किती आता डेव्हलप, म्हणजे रेझोनेटिंग फॉर्म आहे. तर सुरुवातीला पाय बॉन्ड नाही आहे, तर रेझोनन्स सारखा आहे, डेव्हलपमेंट मध्ये पाय बॉन्ड आहे. कशाला, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो याची ट्रिक्स, हाऊ टू सॉल्व एनी कार्बोकॅटायन कार्बेनियन फ्री रॅडिकल MCQs. How to solve related to the hyperconjugation MCQs. आता बघा, हा पार्ट एक महत्त्वाचा आहे. पहिला तो कार्बोकॅटायन, हे लक्षात घ्या. समजा एक्झाम्पल घेतलं, CH3 CH तुम्हाला विचारलं, हे दोन्ही कार्बोकॅटायन आहे, विच कार्बोकॅटायन इज द हायेस्ट स्टेबल. डायरेक्ट क्वेश्चन असतो तुम्हाला, असा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट असतो. जे तीन कार्बोकॅटायनचे एक्झाम्पल्स असतात, देन यू हॅव टू आयडेंटिफाय विच कार्बोकॅटायन इज स्टेबल. काय करायचं बघा,
हायपर कॉन्जुगेट काउंट करा. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द हायपर कॉन्जुगेट. हा कार्बोकॅटायन, कार्बोकॅटायन नेक्स्ट कार्बन, हा दिस इज कॉल्ड एज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अल्फा कार्बन, दोन्ही साईडचा अल्फा कार्बन. नेक्स्ट टू कार्बोकॅटायन, इन दिस केस नेक्स्ट टू कार्बोकॅटायन दिस. या कार्बन किती हायड्रोजन आहे? 3 हायड्रोजन. या कार्बन किती हायड्रोजन आहे? 3 हायड्रोजन. टोटल हाऊ मेनी हायड्रोजन? 6 हायड्रोजन atoms. हाऊ मेनी हायड्रोजन? 6 हायड्रोजन atoms. इथं बघा. नेक्स्ट कार्बोकॅटायन कार्बन, बरोबर आहे. याला किती आहे हायड्रोजन? 2. मला हा किती आहे? हायपर कॉन्जुगेट 3 हायपर कॉन्जुगेट आहे. हा किती आहे? 2 हायड्रोजन कॉन्जुगेट आहे. जेवढे मॅक्झिमम हायपर कॉन्जुगेट तेवढे मॅक्झिमम स्टॅबिलिटी. म्हणजे कुठला कार्बोकॅटायन स्टेबल आहे? दिस इज अ हाय स्टेबल ॲज कम्पेअर्ड टू दिस. एकदम सिंपल पार्ट आहे. तर तुम्हाला काय करायचं? अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनचे हायड्रोजन फक्त तुम्हाला काय करायचे? काउंट करायचे. अनदर एक्झाम्पल, समजा मला असं एक्झाम्पल दिलं, चार्ज सोपं आहे. दोन्ही कार्बोकॅटायन आहेत. विच इज अ हायली स्टेबल? हा कार्बोकॅटायन बघा, त्याला किती हायड्रोजन आहे? 3 3 3. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन. And all alpha carbons having the each alpha carbon having the 3 hydrogens. So 3 plus 3 plus 3, how many hydrogen? This is 9 hydrogen. So how many hyperconjugate? 9 hyperconjugate. In this case, this only alpha. This alpha, this beta, this is gamma, this is delta, then omega. Okay. So in this how many carbon? Sorry, in this case how many hydrogen? 2 hydrogens. So which is highly stable? This is the highly stable carbon. एक एरोमेटिक एग्जांपल घेऊ. एरोमेटिक एग्जांपल, सपोज एग्जांपल कुठला हाय स्टेबल आहे बघा. इथं हा कार्बोकॅटायन, इथं हा कार्बोकॅटायन आहे. हे बघा, हा कार्बोकॅटायन, दिस ऑल्सो कार्बन, अल्फा कार्बन. हा कार्बोकॅटायन आहे, अल्फा कार्बन, बरोबर का? हा अल्फा कार्बन आहे. ह्याच्याकडे हायड्रोजन आहे का? नो हायड्रोजन. त्याला हायड्रोजन नाही, त्या कार्बन हायड्रोजन नाही. सो 0 हायड्रोजन, 0 हायड्रोजन. त्याला किती आहेत? हा कार्बोकॅटायन, त्याला किती आहेत? 2 हायड्रोजन. दिस इज अ हायली स्टेबल. मोस्ट इम्पॉर्टंट. अनदर एक्झाम्पल, कार्बोकॅटायनचे अनदर एक्झाम्पल घेतो. तिथे बघा, हा कार्बोकॅटायन, दिस अल्फा कार्बन, दिस ऑल्सो अल्फा कार्बन, दिस अल्फा कार्बन, दिस ऑल्सो अल्फा कार्बन. आता ह्याच्यामध्ये बघा, इन दिस केस दिस कार्बन नो हॅविंग एनी हायड्रोजन. कार्बन हायड्रोजन आहेत का नाही? ते 0 हायड्रोजन. इथे बघा, हा कार्बोकॅटायन आहे, ला आहे का? नाही. सो स्टॅबिलिटी इज इक्वल, इट कॅनॉट बी आयडेंटिफाय. आयडेंटिफाय करता येत नाही. हे लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला इझिली काय करता आले पाहिजे? सॉल्व्ह करता आले पाहिजे. जसं एकदम सोपा पार्ट आहे. हा झाला कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ द कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ द कार्बोकॅटायन. ओके. Stability of carbocation depends upon the hyperconjugate. Hyperconjugate depends upon the alpha carbon having the hydrogen. Same concept for free radical. Free radical मध्ये concept आहे. Free radical मध्ये काय होतं? सेम दिस concept आहे. Free radical मध्ये काय होतं? इथं हायड्रोजन आहे. आता हे दुसरं suppose this is free radical.
फ्री रेडिकल आहे. फ्री रेडिकल्स मीन्स कार्बन हॅव्हिंग नो एनी चार्ज, त्याला कुठे चार्ज येत नाही. कशाला काय याच्यामध्ये होमोलॅटिक फ्युजन होऊन कार्बनवर कसं इलेक्ट्रॉन चिल्लवलं. दिस इज कॉल्ड एज अ फ्री रेडिकल. आता लक्षात घ्या, हा फ्री रेडिकल आहे, त्याला स्टॅबिलाइज करायचं. सेम ती कन्सेप्ट आहे. दिस अल्फा हायड्रोजन, इथे काय होणार आहे हायपरपोजिशन, दिस बॉन्ड इज ब्रेक. हा बॉन्ड इथं काय होणार ब्रेक, हा बॉन्ड इथून ब्रेक होणार. हा बॉन्ड ब्रेक झाला तर काय होणार, हा हायड्रोजन चार्ज इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे का? इथं पण काय होणार, हा दिस होमोलॅटिक फ्युजन होईल. आपण फ्री रेडिकल तयार केलं. बरोबर आहे का? मग हा कार्बनचा हा इलेक्ट्रॉन समजा मी इथे घेतला, हा इलेक्ट्रॉन इथे काय तयार होईल, बॉन्ड तयार. जसं कार्बोकॅटन मध्ये अल्किन तयार होतात तसा फ्री रेडिकल मध्ये पण काय तयार होतो, अल्किन तयार होतो. कुठली कन्सेप्ट नुसार, हायपर कॉन्जुगेशन. बरोबर. आता याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन तसंच आहे डिपेंड. विच इज फ्री रेडिकल. एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल घेतो. CH3 अगेन CH2 and CH3 is a free radical, and CH3 this is also free radical. And then you have to identify which is a highly stable free radical. Hyperconjugate. How many hyperconjugate in this case? This is alpha carbon, this is also alpha carbon. How many hydrogen? 3 hydrogen. In this case, how many hydrogen? 2 hydrogen. 5. So total 5. So 3 plus 2 is 5. This is 5 hydrogen. In this case, 3. This is alpha, this is alpha, this is alpha. 3 plus 3 plus 3. How many? 9 hydrogens. So this is a highly stable as compared to this. Okay, so hyperconjugate increases. Hyperconjugate increases. Stability is also increases. This is most important and most interesting part of this hyperconjugation. Okay. Okay. Carbocation is done. Ready is done. Alkene. Suppose CH3, CH2, CH, double bond CH2, CH3, CH, double bond CH, CH3. आता तुम्हाला विचार हे दोन्ही अल्केन आहेत. This is the position isomerism. This is called isomerism. Isomerism means same molecular formula but different structural or arrangement. Double bond first carbon है, double bond second carbon. This is the position isomerism. तुम्हाला विचार हे दोन्ही अल्केन आहेत, molecular formula same आहेत, कार्बन कार्बन सेम आहेत, हायड्रोजन सेम आहेत, but which is a highly stable? Which alkene is highly stable? आता हे बघा, हे जे स्टॅबिलायझेशन कसं बघायचं, हायपरकॉन्जुगेशन कन्सेप्ट आहे. ट्रिक काय याच्यामध्ये, डबल बॉन्ड कार्बन नेक्स्ट कार्बन, डबल बॉन्ड कार्बन नेक्स्ट कार्बन प्रेझेंट हाउ मेनी हायड्रोजन. हा कार्बन आहे, हा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड नेक्स्ट कार्बन, हाउ मेनी हायड्रोजन, 2 हायड्रोजन. So this is 2 in this case. हा कार्बन आहे, डबल बॉन्ड नेक्स्ट, हा कार्बन आहे, डबल बॉन्ड नेक्स्ट, हा कार्बन. किती किती आहेत, 3 हायड्रोजन आहेत. किती किती आहेत, 3 हायड्रोजन आहेत. हाउ मेनी हायपर कॉन्जुगेट, टोटल 6 हायपर कॉन्जुगेट. सो दिस इज द हायली स्टेबल. हा हायली स्टेबल कशाला, इथे कसं आहे, इथं ह्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, ह्याचा नेक्स्ट सिंगल बॉन्ड नाही आहे. कसं घ्यायचं आपण, डबल बॉन्ड नेक्स्ट, हा कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्याचा नेक्स्ट सिंगल बॉन्ड कार्बन, हा कशाला का त्याचे हायड्रोजन काउंट करायचे. एक लास्ट एग्जांपल घेतो. One, two, three, four, five. 1, 2. Okay. आता एवढं आहे. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4 and 5. डबल बॉन्ड. तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये हायली स्टेबल कुठला, एकदम सोपा पार्ट आहे. काय करायचं, हायपरकॉन्जुगेट सांगा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दिस डबल बॉन्ड कार्बन नेक्स्ट, हा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, हाउ मेनी हायड्रोजन, दिस इज 3 हायड्रोजन. आता बघा, डबल बॉन्ड कार्बन नेक्स्ट, हा कार्बन आहे,
3 हायड्रोजन, हा कार्बन आहे 3 हायड्रोजन, याचे 3 हायड्रोजन, टोटल किती झाले 6 हायड्रोजन, 6 + 3 9 हायड्रोजन, जर याच्यामध्ये 9 हायड्रोजन. इथं बघा हा कार्बन, डबल बॉन्ड नेक्स्ट 3 हायड्रोजन, हा कार्बन, डबल बॉन्ड नेक्स्ट 2 हायड्रोजन, तर 3 + 2 हाऊ मेनी 5 हायड्रोजन. बरोबर आहे का? इथे काय पाहिलं होतं डबल बॉन्ड नेक्स्ट हा 3, इथं बघा डबल बॉन्ड नेक्स्ट दोन साईडला आहेत, इकडे आणि इकडे, जे 3 3 9, डबल बॉन्ड नेक्स्ट टोटल 2 + 3 5. दिस इज अ हायली स्टेबल. ओके, एकदम सिम्प्लिफिकेशन आहे. तुम्हाला मॅक्झिमम जे नीटला जो क्वेश्चन पडणार तो पडणार आहे कार्बोकॅटायन स्टेबलाइज करा. हायपर कॉन्जुगेट काउंट करा, हायपर कॉन्जुगेट नुसार ज्याच्या हायपर कॉन्जुगेट जास्त हायड्रोजन जास्त तो हायली काय होईल स्टेबल. सिमिलर फॉर फ्री रेडिकल, सिमिलर फॉर अल्किन. कार्बॅनियन जो असतो हा रिव्हर्स ऑफ द हायपर कॉन्जुगेट. तुम्ही पुढच्या पार्टला घेतो, हा काय मॅक्झिमम कार्बॅनियन कडला क्वेश्चन येत नाही कारण की तो एवढा स्टॅबिलाइज होत नाही. सर काय हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर मला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन हे जे इफेक्ट आहे हा बेसिक आहे. बेसिक तुमचं कंटेंट क्लिअर होईल. बिकॉज दिस पॉइंट, ओव्हरऑल दिस पॉइंट इज डायरेक्टली रिलेटेड टू द ऑर्गॅनिक मॅकॅनिझम. डायरेक्ट मॅकॅनिझमला काय याच्यामध्ये रिलेटेड पॉइंट असतो आणि याच्यामध्ये मॅकॅनिझम जास्त केमिकलचे मॅकॅनिझम असतं. त्या मॅकॅनिझमला काय होतं याच्यामध्ये डायरेक्ट पॉइंट काय करतात अफेक्ट करतात. लक्षात एकदम सोपा पार्ट आहे.